श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी, तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण खूप मनापासून तयारी करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये पूजनाची मांडणी कशी असावी, नैवेद्याला काय करावे हे पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर दुपारचे वाजले 3. विराट सुद्धा छान झोपलेला आहे. मी माझं सर्व काम सकाळचं आवरलेलं आहे. आता मी संध्याकाळच्या तयारीला लागते. तर आज नैवेद्यामध्ये मी वरण भात आणि चवळीची भाजी करणार आहे. आणि स्वीट डिश म्हणून मी आज खीर करणार आहे, ती म्हणजे तांदळाची खीर ही लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे. आता खीर करतोय म्हटल्यावर खिरीसोबत पुरी तर हवीच. सो आज खीर पुरीचा बेत आहे. मी वरणासाठी डाळ शिजत ठेवतीये. डाळ शिजतीये तोपर्यंत पटकन रांगोळी काढते. मला खूप छान रांगोळी येत नाही, पण थोडीफार जमते, त्यातच मी समाधानी आहे. खरं सांगायचं तर मुलींना केवढी आवड असते ना, शिवणकाम, रांगोळी काढणं, मेहंदी काढणं, मेकअप करणं. एक तर एवढे कलाकार असतात ना की हेवा वाटतो मला. पण माझं मन कधी यात रमलंच नाही. फार कंटाळा येतो मला कम्प्युटर रिलेटेड गोष्टी, एडिटिंग म्हणा, सॉफ्टवेअरबद्दल गोष्टी, अशा गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट असतो. मी मन लावून रांगोळी शिकण्याचा एक प्रयत्न केलेला, पण 2 दिवसातच मला कंटाळा आला. माझा नवरा तर या रांगोळीलाच डोक्यावर घेईल की काय असं वाटतंय मला. जास्त मोठी नाही काढत, उगाच टेन्शन येईल सर्वांना. तर शेवटच्या चकल्या काढून मी माझी रांगोळी पूर्ण करून घेतेय. डाळ शिजली आहे, वरणाला फोडणी देतेय. मी आज काही केल्या माझा खोकला काही बरा होत नाहीये. सो मी आता सगळी औषधं बंद करून फक्त गरम पाणी प्यायचं ठरवलेलं आहे. गरम पाण्यासाठी मी इथे पेक्सपोची बॉटल यूज करतेय. पेक्सपो ही इंडियन कंपनी आहे आणि त्याची पार्टनरशिप ही RCB सोबत आहे. आणि आम्ही विराट कोहलीचे खूप मोठे फॅन आहोत, त्याच्यामुळे तो एक रिझन आहे पेक्सपोची बॉटल यूज करण्याचा. बॉटल खूप छान आहे. तासन तास यात पाणी गरम किंवा थंड राहतं आणि प्राईसमध्ये सुद्धा या वर्थ आहेत. डाळीला फोडणी देऊन झालेली आहे. वरण छान उकळतंय. आज मी चवळीची भाजी करतेय. तयारी करून घेतलीय. आता फोडणी देतेय. मला लग्नातली चवळीची भाजी फार आवडते. आमच्याकडे खूप छान करतात. साधी पद्धत असते, पण चव मात्र अप्रतिम असते. फोडणी मी नेहमीसारखीच देतेय. तेल गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण परतवणार आहे. हिंग आणि कढीपत्ता घालून तो तेलावर थोडा परतवून घेणार आहे. त्यानंतर कांदा घालून तो लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. कांदा परतवून झाला की आपल्याला 2 चमचे मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. यात खडे मसाले सुद्धा छान लागतात, एकदा वापरून पहा. मसाला व्यवस्थित परतवून झाला की मी चवळी घालतीये. चवळी मी अगोदर जरा शिजवून घेतेय. मी चवळी जरा उशिराच भिजत घातलीये, त्यामुळे ती नेहमीसारखी छान भिजलेली नाहीये, म्हणून अगोदर शिजवून घेतेय. या भाजीला चवळी जेवढी जास्त शिजलेली असेल ना, तेवढी तिला छान टेस्ट येते. इथे चवळी माझी बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता त्यामध्ये मी बटाटे, वांगे आणि टोमॅटो ऍड करणार आहे. भाजी छान परतवून घ्यायची आहे आणि पुन्हा थोडी वाफेवर शिजवायची आहे. त्यानंतर घरगुती गरम मसाला घालून थोडं कांदा खोबरं वाटण घालून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ घालून कुकरला 2 शिटी द्यायच्या आहेत. कुकर थंड झालं की कोथिंबीर घालायची. ती भाजी तयार. चवळीची भाजी ही आगरी पद्धतीने पण खूप छान होते. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत ज्या आगरी आहेत, त्यांच्या घरी मी खाल्लेली भाजी आहे. पद्धत सेमच असते, फक्त त्यांचं वाटण वेगळं असतं. ते लोक कांदा खोबऱ्या वाटण यूज नाही करत. जस्ट खोबरं भाजून घेतात आणि त्याचं क्रश करतात आणि तीच पावडर फक्त मिक्स करतात. पण त्या भाजीला पण खूप छान चव असते. आता 4 वाजून गेलेले आहेत आणि मला आलेली आहे चहाची तलफ. मी खूप चहा ॲडिक्टेड आहे. जास्त नाही, पण सकाळ माझी चहा पासून सुरू होते आणि संध्याकाळी एकदा 4 वाजले की मला तलफ येते. सो त्यावेळेस चहा हवाच.
मला गरम चहा हा थंड करून प्यायला फार आवडतो. मला जर थंड चहा कोणी ऑफर केला तर मी नाही पिणार, पण जर तो गरम करून दिला तर मी थंड होईपर्यंत वाट पाहेन. किती वेळ थिंग आहे ना, पण हो, मला असाच चहा लागतो. वरण झालंय, भाजी झालीये, आता खीरपुरी व्हायची आहे. पूजेनंतर मी खीरपुरी गरम गरम करेन, तोपर्यंत ओटा आवरून घेतेय. इथे मी नाचणी सत्व केलेलं आहे विराटसाठी, ते त्याला भरवून घेते. तर पूजेसाठी मी रेडी झालेली आहे. मी आज येलो कलरची साडी वेअर केलेली आहे. पूजेची तयारी सुद्धा मी करून घेतलेली आहे. आता मांडणी करून घेतेय. सर्वात अगोदर रांगोळीने स्वस्तिक काढून घेऊया. रांगोळी काढून झाल्यानंतर तुम्हाला तिथे स्वच्छ पाट ठेवायचा आहे आणि पाटावर लाल किंवा हिरवा कपडा तुम्हाला ठेवायचा आहे. दिवाळीच्या लक्ष्मी पूजेला खूप महत्त्व आहे. कार्तिक अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे चरित्रवान आणि कर्तव्यदक्ष पुरुष तसेच पतिव्रता स्त्रिया असतात, त्याच घरी वास्तव्य करणं मातेला आवडत असतं, अशी आख्यायिका आहे. तर इथे मी पाटावर तांदूळ घेऊन गोलाकार किंवा तांदळाचा स्वस्तिक काढून घ्यायचा आहे. एक पाण्याने भरलेला कलश घेऊन त्याला कुंकू लावून घ्यायचा आहे. कोणतीही पूजा करण्या अगोदर आपण गणपती बाप्पाचे स्मरण करतो. त्या स्मरणार्थ मी इथे गणेश पूजन करतेय. गणेश पूजनासाठी खायचं पान, त्याच्यावर एक नाणं आणि सुपारी ठेवून त्याची पूजा करून घ्यायची आहे. जे तांदळाचा आपण गोलाकार किंवा स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्याच्यावर पाण्याने भरलेला कलश आपल्याला ठेवायचा आहे. पण त्या अगोदर त्या कलशामध्ये तुम्हाला एक सुपारी, एक नारळ, एक फूल, थोडेसे तांदळाचे दाणे आणि दुर्वा घालून घ्यायचे आहे. तो कलश तुम्हाला त्या तांदळावर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आंब्याची डहाळी घेऊन त्या कलशावर ठेवायची आहे. त्याच्यानंतर ताम्हण घेऊन त्याच्यावर तुम्ही लक्ष्मी मातेची जर मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करणार असाल तर ती मूर्ती ताम्हणामध्ये ठेवायची आहे. माझ्याकडे मूर्ती नाहीये म्हणून मी लक्ष्मी मातेचं नाणं ठेवतेय आणि तुमच्याकडे जो ऐवज असेल, दागिने असतील ते त्या ताम्हणामध्ये ठेवून त्याची रीतसर पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे. तर इथे मी दिवाळीचा फराळ नैवेद्य दाखवतेय. दिवाळीचा फराळ मी फार काही केला नाही, कारण विराट हॉस्पिटलाइज होता, त्याच्यामुळे दिवाळीची कोणतीच तयारी आम्ही केलेली नाहीये. पण अनारसे, शंकरपाळ्या आणि बोरं मात्र केली आहेत. अनारसे लक्ष्मी मातेला फार प्रिय आहेत. लक्ष्मी पूजनाला त्याचा नैवेद्य दाखवावा लागतो. सो अनारसे केलेले आहेत. इथे माझी पूजा झाली आहे. आता आम्ही सर्वजण नमस्कार करून घेतोय. घरातली पूजा झाली आहे. आता मी दुकानातली पूजा करून घेतेय. अगोदर गणपतीचं स्मरण करायचंय, त्याच्यामुळे सेम खायचं पान, त्याच्यावर नाणं आणि सुपारी ठेवून अगोदर बाप्पाला स्मरण करून घेतेय. त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करतेय. मंदिराची पूजा करून झाली की गल्ल्याची सुद्धा पूजा करून घेतो आम्ही. इथे मी ड्रॉवरवर स्वस्तिक काढतेय आणि विराट ते हाताने पुसतोय. बराच वेळ यामध्येच गेला. लक्ष्मी पूजनाची अजून एक आख्यायिका अशी आहे की लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच श्री विष्णूंनी लक्ष्मीसह अन्य सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केलेलं आहे, अशी एक आख्यायिका आहे. पूजा झाली आहे. इथे माझी खीर आणि पुरी सुद्धा रेडी आहे. विराटला फार भूक लागलेली आणि उशीर सुद्धा झालेला, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ करत बसले नाही. आता नैवेद्य दाखवून घेतेय. तर अशा प्रकारची पूजेची मांडणी आम्ही लक्ष्मी पूजनला करत असतो. तर मला आशा आहे तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा. आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.